ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? मॅडम दिसत नाही, असं क्रॉस होतंय. येस येस, सेट करते. अजून शिकवायला सुरुवात नाही केलं. मी तर दिसते सगळ्यांना? हो, माझा तुम्ही आवाज ऐकतो? येस दिसतंय. आता प्रत्येकीने स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे. ओके, कशासाठी? की मी माझा कॅमेरा चुकून किंवा मुद्दामून सुरू करणार नाही, कारण माझ्याशिवाय एखादा सॉरी कॅमेराने ऑडिओ, जर एखादा ऑडिओ सुरू झाला तर तो आवाज काय होतो, खूप जास्त डिस्टर्ब करतो. ओके, सो मी प्रिया भावसार, 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी या ठिकाणी आज तुम्ही आहात. मी तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. ओके, सो न भूतो न भविष्यती, सगळ्यांना काय झालं, आश्चर्य खूप वाटलं. अरे अबॅकसचं टीचर ट्रेनिंग फ्री. खूप मेसेजेस आले, फोन आले की अरे कसं शक्य आहे, बाहेर एवढी फी असताना तुम्ही चक्क फ्री कसं देत आहात. ओके, सो आपण ही गोष्ट थोडीशी क्लिअर करू की नक्की काय आहे. येस, जे पोस्ट मध्ये लिहिलेलं आहे, पोस्टर मध्ये आहे अबॅकस टीचर ट्रेनिंग फ्री, तर ते फ्रीच असणार आहे. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊया. एव्हरीवन रेडी? रेडी? 2024 चा अंक होता 8. बऱ्याच जणांना या वर्षात आर्थिक अडचणी जाणवल्या, हो की नाही? हो हो. आर्थिक अडचणी जाणवल्या. पण आता 2024चा हा शेवट आहे आणि आज एक संधी तुमच्या समोर आहे की 2025 मध्ये जर तुम्ही गृहिणी असाल तर स्वतःचं एक छान अस्तित्व तुमचं सुरू होणार आहे, इन्कम सुरू होणार आहे. ते घरात बसल्या बसल्या असणार आहे. कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही, कुठली पैशांची किंवा हे प्रोडक्ट घ्या तिला विका किंवा अशा पद्धतीने काहीतरी चेन मार्केटिंग मेंबर जोडत जा, ह्या पद्धतीने नाहीये. तुमच्याकडे आज नॉलेज मिळणार आहे अबॅकसचं, ते तुम्हाला पुढे शिकवायचं. ओके, सो असं नाही होणार की आज प्रत्येकच जण इथून अबॅकस शिकून अबॅकसचे क्लासेस सुरू करेल, कारण शिकवणं हा प्रत्येकाचा पिंड नाही है ना. काही जण आवडेल, काही जणांना नाही आवडेल. कोणाचा तरी माईक सुरू आहे, प्लीज माईक बंद करा. ओके, जरी तुम्हाला पुढे शिकवायचं नसेल पण कधीही नॉलेज घेणं हे कधीच वाया जात नाही. खूप वयस्कर सुद्धा आपल्या मैत्रिणी आहेत, नातवंडांना शिकवा. ज्यांना क्लासेस नाही घ्यायचे त्यांनी निदान स्वतःच्या मुलांना शिकवा या पद्धतीने. ओके, आता सगळ्यांनी ओके, सगळ्यांनी ताठ बसायचे आणि डोळे बंद करायचे. येस, एव्हरीवन ताठ बसा, डोळे बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाभीपर्यंत खोलवर. आणि तो श्वास सोडून द्यायचा आहे. अतिशय सावकाश दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पुन्हा तो श्वास सोडून द्यायचा आहे. ओके, आणि आता डोळे उठायचे आहेत. येस, डोळे उघडले आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल तर खूप छान, पण नसेल आली तर मी तुम्हाला लक्षात आणून देते की आजचा क्लास फ्री नाही. ओके, फ्री नाही, याच्यासाठी खूप मोठी किंमत तुम्ही मोजत आहात. तुम्हाला आलंय का लक्षात? तुम्ही एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, तो गेलेला श्वास तुम्ही आता परत आणू शकतात का? सेम श्वास जो तुम्ही घेतला आणि सोडला, तो श्वास तुम्ही परत आणू शकतात का? नाही. कळतंय तुम्हाला की तुम्ही किती मोठी किंमत मोजत आहात? तुमचा वेळ येते लक्षात? आज जे 2 तास तुम्ही मला देणार आहात, ते 2 तास इथून निघून गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात परत येतील का? जर एखादं महत्वाचं काम तुम्ही बाहेर सोडून आलेले आहात या क्लाससाठी, तर ही वेळ तुम्हाला तिथं देता येणार आहे का? सेम ही वेळ 2 ते 4 ची नाही. याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. ओके, सो तुम्ही किती मोठी किंमत मोजत आहात? तुमच्या आयुष्यातली महत्वाची वेळ जर तुम्ही मला देत आहात तर याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे का? झाला पाहिजे काहीतरी फायदा.
ओके, इंटरॅक्शन करायचं आहे, असं करायचं आहे जेणेकरून मला कळेल की तुम्ही ऐकत आहात. ओके, सो ज्या पद्धतीने तुमची वेळ खूप महत्वाची आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की या वेळेचा काहीतरी फायदा नक्कीच झाला पाहिजे, तसं मला सुद्धा वाटतंय. माझ्यासाठी सुद्धा ही वेळ खूप महत्वाची आहे आणि मला सुद्धा वाटतंय की माझा आज काहीतरी फायदा झाला पाहिजे. ओके, जसं तुम्ही आहात सर्वसामान्य तसेच मी आहे सर्वसामान्य. ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्याच माझ्या पण अपेक्षा आहेत. ओके, येस. 2-4 महिने तुमच्यापेक्षा मी आधी थोडंसं शिकली आहे आणि आज तुम्ही शिकणार आहात, एवढाच फरक आहे. ठीक आहे, इथपर्यंत agree सगळ्यांना? सो तुम्ही क्लाससाठी काय मोजत आहात? तुमच्या आयुष्यातली अमूल्य वेळ. सो तुमच्या वेळेची व्हॅल्यू किती करायची पैशांमध्ये हे तुम्ही ठरवायचे. ओके, येस. मार्गशीर्ष महिना आहे, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कुणाकुणाचा उपवास आहे, कुणाकुणाचं व्रत आहे, कुणाकुणाचं आहे? ओके, ओके, ईशा, अजून मंजुषा, ओके, पल्लवी, ठीक आहे ठीक आहे. खूप जणांचा आज व्रत आहे. कुणाकुणाच्या घरी आज हळदी-कुंकू पण आहे? प्लीज माईक बंद करा. मी जोपर्यंत म्हणत नाही माईक सुरू करा तोपर्यंत माईक बंद. स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे. मी 2-3 डिव्हाइस आहे इथे. मी एकटी तिन्ही डिव्हाइस कंट्रोल नाही करू शकत. ओके, स्वतःचा वेळ स्पॉइल होईल आणि माझाही होईल. ज्यांना खरंच काहीतरी शिकायचं आहे, आर्थिक स्वावलंबी इथून होऊन जायचंय, त्यांनी शांतपणे असं करू शकता तुम्ही किंवा तिथलं ऑप्शन करू शकतात, माईक सुरू करायचं नाही. ओके, येस. तर तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारचं तुमचं व्रत असेल, उपवास असेल आणि हळदी कुंकू पण असेल. ओके, हळदी कुंकू करतात ना संध्याकाळी, जेवण देतात सुवासिनी जेवण. सो ही माझी स्टाईल आहे. आज हे हळदी कुंकू आहे. कुणाला आवडली माझी स्टाईल? ही माझी स्टाईल आहे. अबॅकसचं शिक्षण पूर्णपणे फ्री देते आहे मी आज या हळदी कुंकाच्या निमित्ताने. पुढच्या महिन्यात संक्रांत आहे. संक्रांतीचं वाण म्हणून ऑनलाईन हळदी कुंकू पुन्हा एकदा होणार आहे आणि एक पुन्हा एकदा नवीन कोर्स तुमच्यासाठी नवीन व्यासपीठ मी घेऊन येणार आहे संक्रांतीच्या निमित्ताने त्या वाणामधून. तर कुणाला हे असं खूप छान वेगळं युनिक वाटलं आणि मज्जा वाटली हे ऐकून. ओके, आजचं माझं हळदी कुंकू म्हणजे अबॅकसचं टीचर ट्रेनिंग बिगिनर आणि फर्स्ट लेवल अशा 2 लेवल फ्री. येस, थँक्यू. मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही असे उपवास करतात, व्रत वैकल्य करतात, पारायण करतात, त्यावेळेला बॅक ऑफ द माइंड काय थॉट असतो? मी हे पारायण केल्यानंतर मला हे मिळावं, मी हे पारायण केल्यानंतर मला ते मिळावं आणि हे आणि ते सगळं काय असतं? महालक्ष्मीचे गुरुवार केल्यानंतर ती महालक्ष्मी कॉइन्स आणि नोट मध्ये माझ्यावर प्रसन्न व्हावी हे कुणाला वाटतं? व्हेरी ऑनेस्टली, टू बी व्हेरी ऑनेस्ट सगळ्यांना सांगायचंय. कुणाकुणाची अशी इच्छा असते उपवास करताना, व्रत करताना, हळदी कुंकू करताना? येस. सो टू बी व्हेरी ऑनेस्ट, टू बी व्हेरी क्लिअर, माझी सुद्धा तीच इच्छा आहे. माझ्यावर महालक्ष्मी प्रसन्न व्हावी. माझ्या सगळ्या महालक्ष्मी समोर बसलेल्या आहेत. ओके, सो टू बी व्हेरी क्लिअर, टू बी व्हेरी ऑनेस्ट, आज मला सुद्धा लक्ष्मी मिळणार आहे तुमच्याकडून. सो आय एम हॅपी. पण तुम्हाला सुद्धा सरस्वती मिळणार आहे, त्याच्यासोबत लक्ष्मी तुम्हाला सुद्धा मिळणार आहे माझ्यापेक्षा कैक पटीने जास्त. हे व्हेरी क्लिअर आहे. ओके, सो ते काय असणार आहे यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत आज थांबावं लागेल. कुणाकुणाची तयारी आहे शेवटपर्यंत थांबण्याची? ओके, सो हे तर क्लिअर आहे. सगळीकडे सोशल मीडियावर मी सांगितलेलं आहे की मी आपल्या क्लास फ्री घेते आहे तर घेते आहे. त्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे द्यायचे नाहीत. पण इथनं तुम्हाला आज महासरस्वती पण मिळणार आहे आणि महालक्ष्मी पण मिळणार आहे. ओके, काय असणार आहे? तर ज्यांना खरोखर असं वाटतं की मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला इन्कम सोर्स सुरू करायचा आहे किंवा कुठल्याही कारणाने काहीही असेल ते कारण,
ज्यामुळे मी माझ्या मुलांना अबॅकसचा क्लास नाही देऊ शकली. ह्या दोन गोष्टी. तिसरं कारण असू शकतं की माझी मुलं अबॅकस शिकत आहेत. माझ्याकडे जॉब आहे, माझ्याकडे बिझनेस आहे, पण मला अजून थोडंसं इन्कम वाढवायचं आहे आणि मी ते करत असताना कुठेतरी मला शाळेत असताना हौस होती, माझी आवड होती, माझा छंद होता, मी शिकवावं, मी टीचर व्हावं. पण समहाऊ मी बीएड नाही करू शकली किंवा मी करून सुद्धा एखाद्या चांगल्या टीचरच्या जॉबला नाही जाऊ शकली. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या डोक्यात असतील, हे सगळी स्वप्न ज्यांची अपूर्ण राहिली असतील ती आज पूर्ण होणार आहे. अगेन टू बी व्हेरी ऑनेस्ट, टू बी व्हेरी क्लिअर, की इथे तुम्हाला शिकवण्यासाठी मी फी मागत नाहीये. पण जर तुम्हाला तुमचे स्वतःचे अबॅकस क्लासेस सुरू करायचे असतील आणि तुम्हाला जर एक बिझनेस वुमन आणि एक टीचर व्हायचं असेल, तर 1 किंवा 2 पिझ्झा ज्यावेळेला तुम्ही विकत घेऊन खाता किंवा घरी बनवून खाता आणि त्याची जी काही कॉस्ट असते ती किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी कॉस्ट तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे स्वतःसाठी, माझ्यासाठी नाही. तुम्ही ती मला पे करणार नाही हे लक्षात घ्या. ओके, क्लिअर होतंय? येस. सो आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी माझ्याकडे वेगवेगळ्या कोर्सेस मधून जॉईन झालेल्या आहेत, है ना? काही मैत्रिणी अगदीच नवीन आहेत, त्यांच्यासाठी थोडीशी 2-4 वाक्य काय आहेत. सो बऱ्याच जणींनी मला असं विचारलं की मी जर माझ्या मैत्रिणीला तुमचा रेफरन्स दिला तर मला काय मिळेल? आय एम सॉरी, कारण ही कुठलीही रेफरल शेअर मार्केटिंग बिझनेस नाहीये. मी एज्युकेट करते तुम्हाला, मी शिक्षण देते तुम्हाला. ओके, माझं स्किल वापरून. ठीक आहे. सो फ्री क्लास आहे तर तुम्ही फ्रीचे पैसे देत असाल तर मी फ्रीचं कमिशन देईन. ओके, सो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात भरपूर पैसा आकर्षित करायचा असेल, नीट ऐका, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात भरपूर पैसा आकर्षित करायचा असेल तर पैशांवरचा फोकस काढून टाका. मला पैसे पाहिजे, मला पैसे पाहिजे, मला पैसे पाहिजे, इथून मिळतील का तिथून मिळतील का, हा फोकस काढून टाका. जे स्किल तुमच्याकडे आहे, है ना, जे नॉलेज तुमच्याकडे आहे, जो बिझनेस तुमचा आहे, ते मनापासून वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यावर काम करा. पैसे ऑटोमॅटिक येतील. 2014 ला मला ही गोष्ट कळली आणि 2014 पासून आज डिसेंबर 2024 पर्यंत मी पैशांवरचा फोकस काढून टाकला. एक काळ असा होता, मी दिवस रात्र मशीनवर बसून कपडे शिवत होते, डिझाईन करत होती आणि माझ्या माइंड मध्ये एकच थॉट होता की मला एवढे पैसे मिळतील, मला एवढे पैसे मिळतील, मला पैसे हवे. ओके, सो मी खूप कष्ट केले पण मला तेवढे पैसे नाही मिळाले जेवढे मला हवे होते. पण 2014 मध्ये मला हे कळालं की पैशांवरचा फोकस काढा, स्वतःचे जे स्किल आहे ते डेव्हलप करा, स्वतःचं काम प्रामाणिकपणे करा, पैसा तुम्हाला शोधत येईल. सो मी सुरू केलं स्वतःला एज्युकेट करणं, विचारांची लेवल उंचावणं, यावर काम करणं. ठीक आहे. एक वेळ अशी होती की माझ्याकडे कोर्स करण्यासाठी पैसे नव्हते, मी 4 व्हीलर विकून कोर्स केला. एक वेळ अशी होती की 10 बाय 10 ची रूम होती. ओके, तिथे आम्ही 4 मुलं जण राहत होतो, हजबंड वाईफ दोन्ही मुलं, आणि अगदी अंधारी खोली होती, फार काही व्हेंटिलेशन नव्हतं, अतिशय कोंदट ती जागा होती. तिथे मी 6 वर्ष राहिली आणि जे पैसे मी दुसऱ्या घरात, चांगल्या घरात भाड्याला द्यावे, ते पैसे देऊन मी वेगवेगळे कोर्सेस केले. म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हजबंड वाईफ दोघांनी होता तो जॉब सोडून दिला. ओके, जॉब सोडला आणि स्वतःची लेवल उंच केली, स्वतःला एज्युकेट केलं आणि जिथे 10-10 हजारासाठी 24-24 तास काम करावं लागत होतं तरीही हाती काही लागत नव्हतं, पण आता 1-1 तास काम करून सुद्धा महिन्याला 10 लाख रुपये आशीर्वादाचे आणि आनंदाचे मिळत आहेत. ठीक आहे. सो प्रत्येकाचा इंटरेस्ट एरिया काही असेल, मी आज अबॅकस शिकवते, मी रेकी शिकवते. ओके, मी उद्या जाऊन साबण शिकवणार, मी अजून काही काही शिकवणार. सो तुमच्याकडे असेल, तुम्ही पार्लर तुम्हाला येत असेल, तुम्हाला रांगोळी येत असेल, तुम्हाला मेहंदी येत असेल किंवा तुमचा बिझनेस असेल, तर तिथे प्रामाणिकपणे काम करा, डिव्होशनने काम करा. पैसे इथनं मला मिळणार म्हणून मी काम करते तर तुम्हाला काहीच
मिळणार नाही. विश्वास ठेवा. एक जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे आणि बऱ्यापैकी आपल्या मैत्रिणींना माहिती आज माझं इन्कम काय आहे आणि कसं आहे. ओके, सो फोकस कुठे करा, स्वतःच्या लर्निंगवर करा, काहीतरी घेण्यावर करा आणि ते द्यायला सुरुवात करा. येतंय लक्षात? ओके, सो आज तुमच्यासाठी अबॅकसचा कोर्स मी फ्री घेऊन आलेली आहे. त्याचं कारण असं आहे, आता आपण अबॅकस बद्दल बोलूया. ओके, येस, काय आहे अबॅकस? अबॅकस हा असा एक कोर्स आहे जो सिनियर किंवा ज्युनियर केजीच्या मुलांपासून दुसरी ते तिसरीच्या मुलांपर्यंत जर शिकवलं, त्यांना एज्युकेट केलं, तर अबॅकसचे सायंटिफिक फायदे, बेनिफिट्स खूप मिळतात, प्रचंड मिळतात. पण जर चौथीच्या पुढच्या मुलांना तुम्ही अबॅकस शिकवत असाल तर तुमचा सुद्धा आणि त्या मुलांचा सुद्धा आणि त्या पालकांचा सुद्धा वेस्ट ऑफ टाइम आहे हे मला कळलंय. ऍज अ ब्रेन मॅपिंग एक्सपर्ट, ऍज अ ब्रेन मॅपिंग काउन्सिलर मला हे कळलंय की चौथीच्या पुढचे मुलं, 6वी 7वी 8वी कडचे, चौथीच्या पुढचे, ओके, त्यांना जर तुम्ही अबॅकस शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तुमचं, त्या मुलांचं, त्या पालकांचं वेस्ट ऑफ टाइम आहे. त्यांना तुम्ही वेदिक मॅथ शिकवलं पाहिजे. तुम्ही अबॅकस कुणाला आणि का शिकवलं पाहिजे? तर अबॅकस साधारण ज्युनियर सिनियर केजीच्या मुलांपासून दुसरी पर्यंतच्या मुलांना शिकवलं पाहिजे. ओके, का असं? तर बघा, अबॅकस मध्ये काय आहे? ऍडिशन, सबट्रॅक्शन. ओके, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता जर एक चौथीचा मुलगा आहे आणि त्याला जर विचारलं 5 + 4, विचारल्याबरोबर त्याला कळतंय नाही. ओके, 5 + 4 विचारल्याबरोबर त्याला नाही हे कळतंय, मग तो कशाला मण्यांच्या पाठीवर त्याचा वेळ घालतोय? ही पाठी दिसते सगळ्यांना? ओके, सो तो का तिथे वेळ घालतोय? मग काय होतं की मुलं बोर होऊन जातात, त्यांना नाही आवडत. त्यांना 2 + 3 5 कळतंय तर ते तिथे नाही करणार, त्यांचा वेळ तिथे वाया जातोय, ते कॉन्सन्ट्रेट नाही होऊ शकत. ठीक आहे, सो मुलं ज्या वेळेला लहान असतात तर त्यांना जर यावर शिकवलं तर काय काय होतं? काय होतं की ही पाटी थोडेच दिवस वापरतात मुलं. ओके, जर आपल्या पद्धतीने तुम्ही गेलात 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी मध्ये आज तुम्ही अबॅकस शिकणार आहात, या पद्धतीने जर तुम्ही गेला तर हार्डली 7 दिवस, त्याच्यापेक्षा जास्ती नाही, मुलं ही पाटी न वापरता, पाहिलं का असं डेमो कुठेतरी बघितलंय मुलं? येस ऑर नो? ज्यांचे कॅमेराज बंद आहे त्यांनी प्लीज सुरू करा. ओके, मी आधीच सांगितलं होतं की ज्यांचे कॅमेरा सुरू आहे, ज्यांना स्वतःला काहीतरी करायचंय, त्यांच्यासाठी मी माझा वेळ देते. अगदी इमर्जन्सी आहे फारच तर इट्स ओके, पण घरात काहीतरी चाललंय आपलं आणि मी हे बोलते तर मग आय एम सॉरी, मी तुमच्यासाठी नाही. ओके, येस. तर असं जी गडबड करतात मुलं आणि फास्ट कॅल्क्युलेशन करतात, तुम्हाला हा एकच बेनिफिट माहिती अबॅकसचा, पण याच्या पलीकडे खूप काही आहे. ज्या वेळेला मुलं या पाटीवर गणित सोडवतात त्यावेळेला त्यांचं व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढते. आता सगळ्यांनी 1 सेकंड डोळा बंद करा, डोळे बंद करा आपले, आणि मी सांगते ते करा. ओके, व्हाईट एरोप्लेन, रेड ऍपल, डोळे उघडा. उघडले डोळे? येस. ज्या वेळेला मी म्हणाली रेड ऍपल, व्हाईट एरोप्लेन, त्यावेळेला तुमच्या समोर पिक्चर आलं की स्पेलिंग आली? APPLE, स्पेलिंग आली की ऍपलचं पिक्चर आलं? पिक्चर आला. पिक्चर. सो आपली जी मेमरी असते ती काय असते? पिक्चर मेमरी असते. सो या पाटीचं पिक्चर इथे त्यांना फिट होतं. त्यांचे डोळे जरी बंद असतील, त्यांच्या हातात पाटी जरी नसेल तरी ते अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात. पहिला बेनिफिट काय होतो? कॅल्क्युलेशन फास्ट होतात, बरोबर. दुसरा बेनिफिट काय होतो? व्हिज्युअल मेमरी वाढते. व्हिज्युअल मेमरी वाढणं म्हणजे काय की आपल्या ब्रेन मध्ये न्यूरॉन्स आहेत, है ना, तर न्यूरॉन्सचं कनेक्शन वाढतं
आणि जेवढं न्यूरॉन्सचं कनेक्शन वाढतं तेवढं काय होतं, स्मरणशक्ती, ग्रहण शक्ती, आकलन शक्ती ही वाढते. याचा परिणाम काय होतो, तर मॅथ्स सोडून इतर विषयांमध्ये मुलांना चांगले मार्क्स मिळायला लागतात. तो विषय कळायला लागतो, त्याचं आकलन व्हायला लागतं. ओके, लॉजिक डेव्हलप होतं. लॉजिक म्हणजे काय, विचारसरणी डेव्हलप होते. ओके, प्रेझन्स ऑफ माइंड डेव्हलप होतं. खूप मुलं अशी असतात सुणसुणीत, ज्यांना आपण आपल्या अज्ञानामुळे हायपर ऍक्टिव्ह म्हणतो, है ना? तर असं काही करू नका. नॉलेज घ्या की ती मुलं कशी का आहेत, ही मुलं अशी का आहेत, याचं परिपूर्ण नॉलेज माझ्याकडे आहे, मी जे तुम्हाला देऊ शकते. सो नॉलेज घ्या. उगाच आपल्या मुलांना लेबल नका लावू. जर चुनचुनीत नसेल तर वेडा आहे, मूर्ख आहे, मंद आहे. जर चुनचुनीत असेल तर हायपर ऍक्टिव्ह आहे, शहाणा आहे, असं लेबल मुलांना लावू नका. सो अबॅकसचा ज्या वेळेला ते सम इथे सोडवत असतात उदाहरण ह्या पाटीवर, त्यावेळेला काय होतं, व्हिज्युअलायझेशन वाढल्यामुळे न्यूरॉन्सचे, मेंदूमध्ये काय आहे, न्यूरॉन्सचे कनेक्शन वाढतात. त्यामुळे काय होतं, आकलन शक्ती, स्मरण शक्ती, कल्पना शक्ती, सारासार विचार करण्याची शक्ती, प्रेझन्स ऑफ माइंड, है ना, तार्किक विचार, अजून एका जागेवर बसणं, समोरच्याचं ऐकणं, है ना. जर आपल्याला खूप पुढे जायचं असेल तर समोरच्याचं ऐकून घेणं हे एक स्किल आहे. तर ते मुलं ऐकायला सुरुवात करतात, है ना. तर हे अबॅकसचे बेनिफिट आहे. फक्त आकडेमोड फास्ट होईल त्यासाठी अबॅकस आहे, हा खूप पालकांचा गोड गैरसमज आहे. सो अबॅकस हे असं एक टूल आहे ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास करता येतो. आपल्याकडे मेंदू आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, है ना. आपला मेंदू कसा आहे, हा एक आहे, दिसतं स्क्रीनवर. ओके, याचे दोन पार्ट आहेत, एक राईट, एक लेफ्ट. ओके, राईट आणि लेफ्ट पैकी इथे क्षमता आहे 90% आणि इथे क्षमता आहे 10%. ओके, राईट ब्रेन जो आहे आपला, त्या राईट ब्रेन कडे क्षमता किती आहे, 90%. आणि लेफ्ट ब्रेन कडे किती आहे, 10%. कसली क्षमता. ओके, सो मुलं जो काही अभ्यास करतात तो अभ्यास परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन त्यांना वेळेवर अचूक उत्तर आठवणं, याची क्षमता 90% कुणाकडे, राईट ब्रेन कडे. अभ्यास करत असताना मुलांचा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. टीचर शिकवते आहे, है ना, मी लिहित आहे, मी वाचत आहे, या वेळेला विद्यार्थ्यांची किंवा सगळ्यांची कुठला ब्रेन ऍक्टिव्ह असतो, लेफ्ट ब्रेन. कुठला ब्रेन, ऍक्शन करायची. अभ्यास करताना कुठला ब्रेन ऍक्टिव्ह असतो, लेफ्ट ब्रेन, ऍक्शन करायची. ओके, लेफ्ट ब्रेन. आणि ज्या वेळेला उत्तर आठवायची आहेत, एक्झाम हॉलमध्ये ते उत्तर आठवून लिहायचं आहे, त्यावेळेला राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. कुठला, उत्तर लिहिण्यासाठी राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. आणि मोस्ट ऑफ द पीपल, ह्युमन बिंग जगभरात जे आहे ते लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स असतात. ओके, ज्यांचा लेफ्ट ब्रेन जास्ती ऍक्टिव्ह असतो, मग त्याच्यामुळे ते अभ्यास खूप करतात. कुणाला असं उदाहरण आहे आजूबाजूला किंवा स्वतःच्या घरात की माझी मुलं अभ्यास खूप करतात पण मार्क्स कमी मिळतात, आणि असं कुणाकडे आहे की माझी मुलं अभ्यासच करत नाही, जस्ट टाइमपास, आपण ओरडलं तेवढं केलं सोडलं, सिरियसनेस नाही, पण मार्क्स जास्ती मिळतात, असं कुणाला माहितीये, कुणाच्या निदर्शनात आहे, तर ते आहे. मग जे मुलं अभ्यास कमी करतात पण मार्क्स जास्त मिळतात त्यांचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. आणि जी मुलं जास्ती अभ्यास करतात आणि मार्क्स कमी मिळतात त्यांचा लेफ्ट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे,
सो हे मेमरीचं आणि ब्रेनचं सायन्स आहे. अबॅकस मध्ये काय होतं, मुलांचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह केला जातो. कसा? या पाटीचा उपयोग करून मुलं जी उदाहरणं सोडवतात आणि कालांतराने ह्या पाटीचा उपयोग ते सोडून देतात, त्यावेळेला मुलांचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह होतो, ज्याची कपॅसिटी आहे उत्तर आठवण्याची 90%. सो कोणाकोणाला आवडेल अबॅकस आपल्या मुलांना किंवा इतर मुलांना शिकवायला? आवडेल? येस. हे एक रिझन आहे. अजून काय होतं, ज्या वेळेला मुलं यामध्ये फास्ट होतात, कॅल्क्युलेशन मध्ये प्रेझन्स ऑफ माइंड येतं, आकलन शक्ती येते, ग्रहण शक्ती येते, स्मरण शक्ती येते, तार्किक विचार करण्याची शक्ती येते, त्यावेळेला साधारण महिना 1.5-2 महिन्यात तुम्हाला तो विद्यार्थी ते मूल वेगळंच जाणवतं. जर हे मूल एवढं छान वागायला लागलं, एवढं छान उत्तर द्यायला लागलं, ते लक्षात ठेवायला लागलं, तर इतर जी मुलं आहेत जे अभ्यास करत नाही, तर त्यांच्यात हे मूल वेगळं उठून दिसेल का? आजकाल लॉजिकल विचार करणं खूप गरजेचं आहे. काळानुसार प्रत्येकाने तार्किक विचार करणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळे फ्रॉड होतात, अजिबात लक्षात येत नाहीत. अशा वेळेला मुलाचा जर स्पीड चांगला असेल कॅल्क्युलेशनचा आणि अबॅकस शिकल्यामुळे इतरही गोष्टी त्याच्यासाठी इझी होत असतील, तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल का मुलाचा, विद्यार्थ्याचा? बरोबर आहे. कॉन्फिडन्स लेवल वाढल्यामुळे काय होईल, इतर मुलं, टीचर त्याला अप्रिशिएट करतील. बरोबर आहे. होईल का हे? इतर मुलं, टीचर त्याला अप्रिशिएट केल्यामुळे काय होईल, त्याचा हॅपीनेस, त्याचा कॉन्फिडन्स वाढेल. हे झाल्यामुळे असं होईल का की तो स्वतःहून अभ्यास करायला लागेल, त्याला अभ्यासात आवड निर्माण होईल? हे होईल? येस ऑर नो? आहात की गेले सर्वजण? आहेत आहेत. आहेत ना? मॅडम एक प्रश्न विचारू शकते का? ओके, चलो. दुसरं काय होतं अजून? अजून काय होतं, तर ज्या वेळेला आपण अभ्यास मुलांना शिकवत असतो, तर त्यावेळेला एक स्पीड असतो आणि ब्रेनची नीड आहे, गरज आहे. ब्रेनची नीड म्हणजे गरज आहे. ब्रेनला स्पीड हवाय आणि ब्रेनला चेंज हवाय. ओके, ब्रेनला स्पीड हवाय, ब्रेनला चेंज हवाय. शाळेमध्ये तर 40 तास 40 मिनिटांनी टॉपिक चेंज होतो. याचं सायन्स माहिती होतं आजपर्यंत? ब्रेनला चेंज हवाय, दर 40 मिनिटांनी ब्रेनला चेंज हवाय. ओके, आणि ब्रेनला स्पीड हवाय. मी तर आधीच असं म्हणाले. ओके, भाग्यश्री ताई तुमचं स्वागत आहे. ईशा ताई तुमचं पण स्वागत आहे. मी तुम्हाला थोडंसं अबॅकस बद्दल सांगते, ऐकाल का? या स्पीडने मी बोलली तर तुम्हाला आवडतंय का ते ऐकायला? सो ब्रेनला काय हवं आहे? स्पीड हवा आहे, ब्रेनला चेंज हवा आहे आणि ब्रेनला एक्साइटमेंट हवी आहे. तुमची मुलं, माझी मुलं, कुणाचीही मुलं आजकाल मोबाईल फोन, व्हिडिओ गेम आणि टीव्ही याकडे का अट्रॅक्ट होत आहेत? का? कारण तिथे स्पीड आहे. व्हिडिओ गेम खेळतात. ओके, मुलं व्हिडिओ गेम खेळत आहेत आणि व्हिडिओ गेम खेळताना मुलं अशी करतात का, अरे 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 स्टॉप स्टॉप, गेला. कोणाकोणाची मुलं हे करतात व्हिडिओ गेम खेळताना? बरं, त्यांनी अशा उड्या मारल्या, बोलले नाही, तर त्याच्यावर काही परिणाम होणार आहे का ह्या डिव्हाइसवर? त्या व्हिडिओ गेमच्या बटन जे काही आहेत त्याच्यावर परिणाम होतो का? नाही. पण बॉडी, जो कोणी व्यक्ती, विद्यार्थी व्हिडिओ गेम खेळतो तो त्याच्या स्पीडने जातो. होतं हे बघितलंय तुम्ही सगळ्यांनी? येस. सो ब्रेनला स्पीड हवंय, ब्रेनला सगळं कलरफुल हवंय. ही नीड त्यांची पूर्ण होते रील्स, कार्टून शो, व्हिडिओ गेम, ह्या सगळ्यामध्ये काय असतात, ब्राईट डार्क कलर्स असतात. सो ते त्यांना अट्रॅक्ट करतात. त्यांच्या ब्रेन मध्ये ते केमिकल सिक्रेट होतं.
त्यांच्या ब्रेन मध्ये जी गरज आहे डोपामाइन त्यांना कुठून मिळते? कलरफुल अट्रॅक्टिव्ह स्पीड ज्यामध्ये आहे तिथून मिळते. सो जर त्यांची रूम कलरफुल केली, त्यांचा अभ्यास कलरफुल केला, त्यांना अप्रिशिएट केलं आणि त्यांच्याकडे क्विक 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 अशा मेमरी टेक्निक वापरून अभ्यास करून घेतला, तर त्यांना त्याचा खूप फायदा होतो आणि त्याच्यात आवड निर्माण होते. आपल्या स्क्रीनवर आता काही जण असतील किंवा नसतील, त्यांनी मुलांसाठी मेमरी टेक्निकचा कोर्स केलाय, ज्यामध्ये 15 पानांचं चॅप्टर 3 ते 2 मिनिटात असं क्विक सांगतात पेज नंबर सकट. कारण त्यांना ती कलरफुल आणि फास्ट टेक्निक दिली गेलेली आहे आपल्या एक्झाम मास्टरी नावाच्या कोर्समध्ये. सो अबॅकस मध्ये पण स्पीड आहे, स्पीड आहे, स्पीड आहे. त्यामुळे मुलांना काय होतं, ते आवडतं. पण लक्षात घ्या, अबॅकस हे औषध आहे, टॉनिक आहे. माझ्या मुलांचा, माझ्या विद्यार्थ्यांचा स्पीड वाढवायचा आहे म्हणून मी 40 मिनिट त्यांना अबॅकस शिकवणार. सो आय एम सॉरी, तुम्ही चुकीचा विचार करत आहात. अबॅकस त्यांना रोज फक्त 10 मिनिट शिकवायचंय. किती? फक्त 10 मिनिट. ते टॉनिक आहे, ती एक थेरपी आहे, ती एक टॅबलेट आहे. सो तुम्ही टॅबलेट कशी घेतात? सकाळ संध्याकाळ. औषध कसं घेतात? सकाळ संध्याकाळ. थेरपी कशी घेतात? माईक बंद करायचं. येस, थँक्यू. सो अबॅकस ही एक थेरपी आहे, ते एक औषध आहे, एक टॉनिक आहे. सो ते कसं दिलं पाहिजे? दिवसातून फक्त 10 मिनिटं दररोज. ओके. होतं काय, काही ठिकाणी अबॅकस कसं घेतलं जातं? आठवड्यातून 2 दिवस. आठवड्यातून 2 दिवस घेतात आणि 2-2 तास घेतात. त्यामुळे काय होतं? आठवड्यातून 2 दिवस 2-2 तास घेतात. इतर दिवस 5 दिवस मुलं घरी काहीच करत नाही. ओके. सो घरी काहीच न केल्यामुळे त्या विषयाशी ते फॅमिलियर राहत नाही. जसं शाळेमध्ये रोज 40 मिनिटं मॅथ्स, सायन्स, 40 मिनिटं इंग्लिश हे विषय होतात. सो त्या विषयांशी फॅमिलियर राहतात. त्यांना माहिती ते रोज त्यांना शिकायचेच आहे. पण आठवड्यातून फक्त 2च दिवस आणि जास्त वेळ केल्यामुळे ब्रेन बोर होतो, कारण ब्रेनला चेंज हवाय. ते तिथे फुलफिल होत नाही. ओके. दुसरी गोष्ट, ते फॅमिलियर राहत नाही त्या टीचरशी पण त्या सब्जेक्टशी पण. सो त्यांना ते नको वाटतं. येस. सो आपल्याला काय करायचं आहे मुलांना? रोज फक्त 10 मिनिटं खूप झाले. या 10 मिनिटांमध्ये सुद्धा त्यांना ब्रेन जिम एक्सरसाइज द्यायची आहे. जसं आपल्या फिजिकल फिटनेससाठी आपण कुठे जातो? योगा, प्राणायाम, झुंबा, जिम, है ना? सो फिजिकल फिटनेस खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. बरोबर? पण मेंटल फिटनेस जर नसेल तर काय आहे? ह्या फिजिकल फिटनेसला फिट ठेवून काय उपयोग आहे का? फिजिकल फिटनेसवर काम करून. सो मेंटल फिटनेस सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर मेंटल फिटनेस कसा राहतो? ब्रेन जिम एक्सरसाइज याचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपले मिळतील, याचा सुद्धा तुम्हाला क्लास मिळेल. सो त्या 10 मिनिटात सुद्धा मुलांना काही सम सोबत जर ब्रेन जिम एक्सरसाइज केले तर त्यांची न्यूरॉनची जोडणी वाढते, कनेक्शन वाढतात. त्यामुळे काय होतं? ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, आकलन शक्ती, तार्किक विचारशक्ती, प्रेझन्स ऑफ माइंड, ऐकून घेण्याचं कौशल्य, समजावून सांगण्याचं कौशल्य हे वाढतं. ओके. येस. तो हे सगळे असे अबॅकसचे बेनिफिट आहेत. येते लक्षात? सो असं जर तुम्ही असेल की अजूनपर्यंत माझ्या मुलांना मी अबॅकस नाही शिकवलं, तर जरूर शिकवा. स्वतः शिका. 10 मिनिट स्वतःच्या मुलाला 10 मिनिट देऊ शकतं. येस. कोण कोण रेडी आहे की मी माझ्या मुलाची जबाबदारी घेते, मुलीची जबाबदारी घेते आणि जास्ती नाही 10 मिनिट देते? येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके. सो आज आपण आज आणि उद्या या 2 दिवसात पहिली बिगिनर लेवल आणि फर्स्ट लेवल असं परिपूर्ण शिकणार आहोत. आता तिथून पुढे काय?
है ना? सगळ्यांच्या आवडीचा उत्सुकतेचा प्रश्न आहे तिथून पुढे काय, तर अबॅकसचा परिपूर्ण सिलेबस जेवढं काही अबॅकस मध्ये आहे तो परिपूर्ण सिलेबस 8 लेवल मध्ये डिव्हाइड केलेला आहे. उगीच हँड रेस करण्यापेक्षा मी सांगते काय यावर लक्ष द्या. ओके, सो मी जे सांगणार आहे त्यातनं मोस्ट ऑफ द प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. इन केस माझं बोलणं थांबल्यानंतर जर प्रश्न असेल तर विचार. प्रश्न विचारण्यावर फोकस करू नका, शिकण्यावर फोकस करा. ओके, सो संपूर्ण जे अभ्यास आहे तो पूर्ण सिलेबस 8 लेवल्स मध्ये डिव्हाइड केलेला आहे. ओके, आता ह्या 8 लेवल्स माझं असं टार्गेट असतं की 8 महिन्यात पूर्ण अतिशय सहजतेने होतात. आणि जर मूल ज्युनियर सिनियर पासून दुसरी तिसरी पर्यंत आहे आणि 8 लेवल पूर्ण होत आहे तर ट्रिमेंडस चमत्कारिक बेनिफिट्स तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये, मुलाच्या लाईफ मध्ये दिसतात, त्याच्या एज्युकेशन लाईफ मध्ये दिसतात, त्याच्या व्यावहारिक आयुष्यात तुम्हाला दिसतात. तर माझं असं टार्गेट आहे, मी म्हणजे 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी. ओके, सो आमचं असं टार्गेट आहे एका महिन्यात एक लेवल आरामात पूर्ण होते, जे की मी केलेलं आहे. आतापर्यंत मी मुलांना तेच शिकवत होते. ओके, तर काय आहे, एका महिन्यात एक लेवल आरामात पूर्ण होते. जबाबदारी तुम्हाला घ्यायची, आई म्हणून किंवा टीचर म्हणून. ठीक आहे, रोज 10 मिनिटं फक्त द्यायची अभ्यासासाठी आणि 2 पुस्तकं असतात, ती 2 पुस्तकं आरामात पूर्ण होतात. माझ्याकडे असे काही स्टुडंट होऊन गेले माझे केजीचे, सिनियर केजी आणि पहिलीचे, की ज्यांनी 15 दिवसात एक लेवल पूर्ण केली. म्हणजे 2 पुस्तकं 40-40 पानांची 2 पुस्तकं त्यांनी 15 दिवसात पूर्ण केलेली आहे एक लेवल. लगेच दुसरी लेवल. कारण मूल जेवढं लहान असतं, आपण जेवढे लहान असतो तेवढा आपल्या ब्रेनचा स्पीड हा खूप जास्त असतो. ठीक आहे, सो मी आज आणि उद्या बिगिनर आणि फर्स्ट लेवल शिकवणार आहे. ठीक आहे, दुसरी लेवल मी तुम्हाला कधी शिकवणार आणि कसे शिकवणार. जी लोक आज ऍक्शन घेतील, पिझ्झा बर्गरच्या एवढी किंमत इथे देऊन पुस्तकं विकत घेतील, ती पुस्तकं स्वतःच्या मुलांकडून सोडवून घेतील, किंवा जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल तर थोडंसं ते चावून बघतील. यासाठी तुम्हाला 1 महिन्याचा वेळ मी देते आहे. ओके, आणि तुम्हाला जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल, तुम्ही स्वतःच्या मुलाला अबॅकस शिकवत असाल, तुम्ही 2-4 मुलं विद्यार्थी म्हणून शोधून त्यांना अबॅकस शिकवत असाल आणि तुमचं आर्थिक उत्पन्न तुम्ही जर सुरू करत असाल तर आणि तरच तुम्हाला पुढची लेवल फ्री ऑफ कॉस्ट आहे. गुड न्यूज. थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू जर तुम्ही थँक्यू. मला अप्रिशिएट केलं, ओके, जर तुम्ही मला अप्रिशिएट केलं तर मी तुम्हाला काहीतरी देईन. अदरवाईज नो नीड माझा वेळ मी तुम्हाला देऊ. हा, तुम्ही जर कोणाला तरी अबॅकस शिकवत असाल, तुम्ही जर स्वतःच्या मुलांना अबॅकस शिकवत असाल तर तुम्हाला पुढची लेवल ऍब्सोल्युटली फ्री. ठीक आहे, पण तुम्ही ते करत नाहीये पण तरी सुद्धा तुम्हाला अबॅकस शिकायचं आहे तर सम अमाऊंट तुम्ही मला पे करून माझ्याकडून ते शिकू शकता. ओके, असं प्रत्येक पुढची लेवल एका महिन्यानंतर होईल. 8 महिने 8 लेवल्स होतील. ठीक आहे, क्लिअर. आता 8 महिन्याची तारीख कुठली राहील तर साधारण 1 महिन्याची तारीख राहील. पुढच्या महिन्यात जो अजून एक कोर्स नवीन आहे तो पुन्हा संक्रांतीचं वाण हळदी कुंकू म्हणून तुम्हाला फ्री असेल अबॅकसच्या व्यतिरिक्त. आणि त्यासोबत पुन्हा अबॅकसची सेकंड लेवल ज्यांनी टार्गेट पूर्ण केलं त्यांना. यस, ठीक आहे. सो मी काय केलं इतके वर्ष, हेच केलं की मी नॉलेज घेतलं. माझ्याकडे बिलं आहेत, मी कुठून कुठले कोर्स केले, किती रुपये त्यांना पे केले. सो टोटल 15,000ची बिलं, 15 लाखाची बिलं माझ्याकडे आहेत. मग ते कोर्सची अमाऊंट असेल, मग ते स्टडी मटेरियल असेल, व्हॉट एव्हर. 15 लाख रुपये खर्च केले मी 2014 ते 2024 आणि त्यानंतर आता एक बाउंड्री मी टाकली इथे 10 लाख पर मंथ. ही माझी चुकी आहे.
मी अनलिमिटेड पर मंथ आता कमवू शकते, कारण मी स्वतःवर शिकण्यावर भर दिलेला आहे. ओके, सो तुम्ही काहीही शिकू शकता. तुम्ही केक शिका, तुम्ही बेकरी प्रोडक्ट शिका, तुम्ही कोणाला तरी वेगळं एखादं मार्गदर्शन शिका, काहीही असेल तुमचा नोकरी बिझनेस, तुम्ही हे करू शकता. ओके, यस. तर इथून पुढे दर महिन्याला एक लेवल मी तुम्हाला फ्री शिकवणार आहे, जर तुम्ही मला दाखवत असाल की ह्या महिन्यात मी एवढे विद्यार्थी शिकवले. मला या विद्यार्थ्यांसाठी अबॅकसचं किट हवं आहे. त्या किट मध्ये तुम्हाला काय काय मिळेल. ओके, सो मुलांसाठी ही अबॅकसची एक पाटी असते, जशी ही मोठी आहे. ही घेण्याची तुम्हाला गरज नाही पडत. ही फर्स्ट डेलाच लागते. ओके, आता तुम्ही फर्स्ट डे ना तुमचं माझ्याकडे, सो तुम्हाला मी याच्यावर शिकवलं तर तुम्हाला दिसेल का ते? नाही. सो मी हे घेतले. तुम्ही ही वापरून सुद्धा कसे लोक स्टुडंट जमा करू शकतात हे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय मिळतं किट मध्ये, तर असे अबॅकसची 2 पुस्तकं मिळतात. मुलांकडून ही सोडवून घ्यायची आहेत, आपल्याला सोडवायची नाही. पण तुम्हाला फर्स्ट लेवलला हे घ्यावं लागेल. कशासाठी? तुम्हाला कळलं तर पाहिजे सिलेबस काय आहे, अबॅकसचं पुस्तक कसं आहे. तुम्ही अचानक काय सांगणार ना पॅरेंट इन्क्वायरीला आले तर. त्याच्यानंतर ही 2 पुस्तकं, ते अबॅकसचं एक टूल. तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल त्याच्यासोबत. जर तुम्ही डायरेक्ट स्टुडंटला शिकवत असाल तर स्टुडंटच्या नावाने सर्टिफिकेट मिळेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी लोकांना सांगितलं पाहिजे की मी अबॅकस टीचर ट्रेनिंगचा कोर्स पूर्ण केलेला आहे, तर ते सर्टिफिकेट तुमच्या नावाने ऑनलाईन मिळेल, कारण कोर्स ऑनलाईन आहे. ओके, कोर्स ऑनलाईन आहे म्हणून तुम्हाला ते ऑनलाईन सर्टिफिकेट मिळेल. ते तुम्ही स्टेटसला ठेवू शकता, तुमच्या ग्रुपला शेअर करू शकता की मी एक अबॅकस टीचर ट्रेनर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या लेव्हलची क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळेल. क्वेश्चन पेपर तुमचं मुलांचं ते पुस्तक सोडवून झाल्यानंतर तुम्हाला मुलांकडून तो पेपर सोडवून घ्यायचा आहे आणि किती मार्क्स मिळतील त्याप्रमाणे तिथे रँक लिहिलेली राहील, रँकवर टिक करायचं आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त मोठ्या लेवलला अबॅकसच्या कॉम्पिटिशन आपण अरेंज करणार आहोत, ऑनलाईन ऑफलाईन दोघे. ओके, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कॉम्पिटिशन अरेंज केल्यानंतर आणि नीट ऐका, 2026 आता काय येतोय पुढच्या 2-4 दिवसात, 2025 त्याबद्दल मी बोलत नाहीये. 2026च्या जानेवारी महिन्यात जर तुम्ही जास्तीत जास्त वैदिक मॅथ अबॅकस मधनं मुलं घडवली, त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट केलं, तर तुम्हाला पुरस्कार दिला जाणार आहे. ओके, सो तो पुरस्कार असेल, जर तुम्ही अबॅकस आणि वैदिक मॅथ मध्ये काम करत असाल तर तुम्हाला सावित्रीबाई फुले असा पुरस्कार आहे, सन्मानित केलं जाईल. ज्या वेळेला तुमचा तो एक फोटो असेल त्या पुरस्काराच्या सोबत, त्यावेळेला जी लोक वर्षभरात तुमच्याकडे आली नाही, ती लोक आणि अजून किती पटीने जास्ती लोक तुमच्याकडे येतील शिकायला. ओके, आज जगामध्ये, ओके, महाराष्ट्रात तुमच्या गावात नाही म्हणते, आज जगामध्ये इतके मुलं आहेत अबॅकस शिकण्यासाठी, पण तेवढ्या टीचर्स नाहीत. सो हा विचार नका करू की एवढ्या जणींनी इथे अबॅकस टीचर ट्रेनिंगचा कोर्स केला मग मुलं कुणाकडे जातील. तुमची स्वतःची बिल्डिंग बघा, तुमची स्वतःची गल्ली बघा, किती लोक आहेत. आणि एक लक्षात घ्या, तुमच्या गल्लीतले तुमच्या बिल्डिंगचे लोक तुमच्याकडे कधी शिकायला येणार नाही, बाहेरची लोक येतील. मेडिकल कॉलेज मधून रोज किती लोक बाहेर पडतात, इंजिनिअरिंग कॉलेज मधनं किती मुलं बाहेर पडतात, टीचर बीएड करून डीएड करून किती लोक बाहेर पडतात. ते असं म्हणतात का की तो पण मेडिकलला जातोय, मी पण मेडिकलला जातोय, मग माझा दवाखाना चालेल का? असं होतं का? येस ऑर नो? हा, तर तुम्ही जर अबॅकस टीचर ट्रेनिंग घेत आहात ते पण पूर्णपणे फ्री आहे, पण त्यात तुम्हाला प्रयत्न करायचे आहे मला स्टुडंट कसे मिळतील आणि त्या स्टुडंटला शिकवून माझं अर्थार्जन कसं होईल. ठीक आहे, सो हे सगळं आहे अबॅकस बद्दल. आता
इन केस माझ्याकडून असं काहीतरी सांगायचं राहून गेलं असेल, जो प्रश्न तुमच्या मनात आहे, तर एका वेळेला एकीनेच माईक सुरू करायचा आणि तो प्रश्न विचारायचा. मेक शुअर तुम्ही टॉपिक रिलेटेड विचारत आहात. मेक शुअर त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. ओके, अजून आपल्याला शिकायचंय. आता आपण बिगिनर लेवल शिकणार आहोत. सो आता तुम्हाला मी 2 मिनिटं देते. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हाय मॅडम, मी अश्विनी सूर्यवंशी. तुम्ही सुरुवातीला जे बोलले की आपण जे टीच करतो त्यावेळेस त्यांचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो आणि ज्यावेळेस ते लिहितात त्यावेळेस त्यांचा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. इथं थोडं जंबल झाले, तेवढं परत एक्सप्लेन करा. ज्या वेळेला मुलं अभ्यास करतात रोज घरी, अभ्यास करणं, शाळेतल्या टीचरचं ऐकणं, होमवर्क करणं, या वेळेला लेफ्ट ब्रेन काम करतो. ओके, ज्याची क्षमता 10% आहे. हे सायन्स आहे, हे माझ्या खिशातलं नॉलेज नाही. ओके, आणि ज्या वेळेला उत्तर आठवायची असतात परीक्षेमध्ये आणि लिहायची असतात आठवून, त्यावेळेला राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. ओके, सो अभ्यास करणं लेफ्ट ब्रेन कडे आहे, अभ्यास आठवणं राईट ब्रेन कडे आहे. सगळा अभ्यास मुलांचा, जी आपली शैक्षणिक पद्धती आहे ती सगळे लेफ्ट ब्रेनवर काम करते. त्यामुळे असं होतं की अभ्यास खूप करून सुद्धा मार्क्स कमी मिळतात. सो अबॅकस मध्ये काय होतं, राईट ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम असं अबॅकसला म्हणतात. सो राईट ब्रेनचे जे पर्सेंटेज आहे 90, तिथे आपण मुलांना घेऊन जातो, जेणेकरून फक्त एकदाच वाचलं, फक्त एकदाच लिहिलं, फक्त एकदाच पाहिलं तरी मुलांना ते चांगलं लक्षात राहतं. ओके, येस. नेक्स्ट क्वेश्चन. मॅडम, माझा आवाज येतोय का तुम्हाला? तुमचं नाव सांगा आणि मी कोल्हापूरवरून बोलते, तेजस्विनी नार्वेकर. तुम्ही मगाशी सांगितलं तुम्ही क्लास चालू करू शकता किंवा आता फ्री मध्ये हे तुम्ही जे घेताय क्लास, मुलांना आता जर इथे मुलं घेऊन जर मला चालू करायचं झालं तर तुम्ही जे काय पुस्तकं किंवा टूल्स जे पाठवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही पे करावे लागतील का, किंवा ते आम्ही किती घ्यायचे? हा, ते पिझ्झाच्या किमती एवढ्या असणार आहे, ती किंमत तुम्हाला सांगते. ओके थोडं ओके शिकून घ्या, है ना, हा, मग पुस्तकाची किंमत तुम्हाला सांगते. ओके ओके ओके. ओके, जी लोक माझ्याकडून पुस्तकं घेतील त्यांनाच पुढची लेवल फ्री आहे. ओके ओके, डन. ओके, यस. आधी आपण आराखडा शिकून घेऊ आणि मग पुस्तकांची किंमत बघू. ठीक आहे, नेक्स्ट सेक्शन. मॅम, भावना सोनवणे. यस, भावना बोला. तुम्ही सांगता की दुसरीपर्यंतच ऍडमिशन म्हणजे दुसरीपर्यंतच आपण अबॅकस शिकवू शकतो. पण आता माझ्याकडे असे काही स्टुडंट आहेत की 5वी 6वी ला आहेत आणि त्यांची इच्छा आहे अबॅकस शिकायची. तर मग आपण त्यांना काय सांगायचं? येस, की गुड त्यांना क्वेश्चन. लेट मी करेक्ट. मी हे नाही म्हटलं की दुसरीपर्यंत शिकवू शकतो, आपण शिकवणार सगळ्यांनाच. ओके, पण मी काय सांगितलं, ज्युनियर सिनियरच्या मुलांपासून 2री 3रीच्या मुलांपर्यंत जर आपण अबॅकस देत असू, एकच मिनिट.